आर्ट ऑफ ईटिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवायला घेतो आहे पनीर व्हेज पुलाव। हा मिनी बिर्याणीसारखा म्हणू शकतो। सर्वप्रथम 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे या बाउलमध्ये आणि या तांदूळाला बासमती राईस आहे हा, पाण्याने स्वच्छ अशाप्रमाणे मी 3दा धुवून घेते आहे। 3दा असं आणि हलक्या हाताने धुवायचे जेणेकरून आपला तांदूळ तुटला नाही पाहिजे। बघा इतका ट्रान्सपरंट आणि पांढरा स्वच्छ दिसला पाहिजे। 3-4दा धुवून घ्यायचा तांदूळ। ही सारी पूर्वतयारी। त्यानंतर थोडंसं कोमट दुधात हे मी भिजवलेलं आहे। केशरच्या काही काड्या घेतल्या आहे। ही पूर्वतयारी झाली आपली पुलावाची। याला आपण बाजूला घेऊ। तर हे आहे अगारो राईस कुकर। तर हे 3 in 1 म्हणू शकतो। हे मला एग बॉइलिंगसाठी पण कामात येते। स्टीमर पण आहे। यात केक बनवला जातो, ढोकळाही बनवला जातो आणि राईस पण, पुलाव, बिर्याणी। तर हा त्याचा इनर आतला पॉट आहे हा आणि 3.5 वाट्या भात साधारण यात बनतो। हा खूप कॉम्पॅक्ट आहे। 4 ते 5 जण असलेल्या छोट्या फॅमिलीला हा यूजफुल ठरतो। तर हा असा अगारोचा छोटा हँडी आणि कॉम्पॅक्ट असा असलेला राईस कुकर यात बनवणार आहे आपण। तर पनीर घेतलेलं आहे आता, त्यानंतर 1 बटाटा, 2 कांदी आणि थोडासा फ्लॉवर। कारण मला नुसतं पनीर पुलावमध्ये थोड्या या भाज्या घातल्या तर त्याला अजून छान अजून चव येईल आणि थोडीशी याची चव बिर्याणीसारखी पण लागते। तर फ्लॉवर हा पूर्ण नाही घेतला आहे मी, 2 ते 3 असे तुम्ही बघू शकता। असे बस एवढाच फ्लॉवर घेतलेला आहे। अशा पद्धतीने आधी सर्व भाज्या, फ्लॉवर, बटाटा, कांदा अशा चिरून घ्यायच्या आणि पनीरसुद्धा चिरून घ्यायचं आणि पाणीने स्वच्छ, अर्थातच सर्व भाज्या वापरण्याआधी आपण पाण्याने स्वच्छ धुतोच। हा बटाटा पण कापून घ्यायचा, कारण मला पुलावात बटाटा एकच टाकायचा, पण मला फार त्याचा आवडतो बटाटा असलेला। आणि कांदा पण घ्यायचा आणि कांदा कसा कापते आहे याच्याकडे थोडं लक्ष ठेवा। असा बारीक अशा त्याच्या चकत्या कापायच्या आणि त्यानंतर मोकळ्या करून घ्यायच्या, कारण याला आपण एकदम ब्राऊन करणार आहे। तर आता बघा हे मी ऑन केलेलं आहे राईस कुकर। त्या पॉटमध्ये मी तेल घातलेलं आहे। त्यानंतर खडे मसाले, खड्या मसाल्यामध्ये तेजपान, लवंग, दालचिनी, बडी विलायची, छोटी विलायची आणि आता घालते आहे कांदा। असा चिरलेला होता ना कांदा, त्याच्या अशा स्लाईस करून, आणि या कांद्याला असा उत्कृष्ट असा गुलाबी रंग आला पाहिजे, छान कुरकुरीत झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या पुलावाला स्वाद छान येईल। काजू मला आवडतात त्यामुळे मी काजू घातलेत। हे ऑप्शनल आहे, हे नाही घातले तरी चालतील। त्यानंतर ज्या भाज्या आपण कापून घेतल्या होत्या, फ्लॉवर, बटाटा, त्यानंतर पनीर, हे सर्व घालून पुन्हा एकदा परतवायचं आहे। आता पनीर घालते आहे मी यात। पुलावामध्ये पनीर हेल्दी पण होतो आपला पुलाव, प्रोटीनयुक्त पण होतो। त्यानंतर थोडेसे हिरवे मटर घातलेत आणि या भाज्यांना छान हलकं आपण परतवून घेऊया। आणि हे परतवणं झालं 1-2 ते 3, तर ही पेस्ट घातली आहे मी, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबिरीच्या दांड्या, काड्या असतात ना, दांड्या असतात, त्या पेस्ट करून ही पण मी घातलेली आहे। नंतर दही घातलेलं आहे पाववाटी, पुन्हा परतवून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, अर्थातच मिठाशिवाय चव नाही। आणि त्यानंतर तुम्हाला कोणताही जोही मसाला आवडत असेल, बिर्याणी मसाला म्हणा, गोडा मसाला किंवा घरी आपण जो मसाला करतो तो, आणि थोडी कस्तुरी मेथी घालून हे धुतलेले तांदूळ त्यात घालायचे आणि पुन्हा याला छानसं असं खमंग परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि ह्या राईस कुकरमध्ये हा पुष्कळ वेळ गरम राहतो, कीप वॉर्मचं पण फंक्शन आहे। धणेपूड मी विसरले होते म्हणून धणेपूड घातले आणि थोडासा गरम मसाला पण घातलेला आहे। बिर्याणी मसालाही घालू शकता तुम्ही असल्यास। आणि त्याला छान आता परतवून घ्यायचं आणि असा खमंग वास आल्यावर आता हे आपण जे कोमट दुधात केशरच्या काही काड्या भिजवल्या होत्या त्या पण घालायच्या। या पण ऑप्शनल आहे, नाही घातल्या तरी चालतील। आणि अशा पद्धतीने आपण पुन्हा त्याला छानसं परतवून घेतो आहे। आणि आता आपण पाणी घालूया। तर पाणी आपला तांदूळ जुना नवा त्याप्रमाणे आपण दुप्पट पाणी किंवा दीडपट पाणी हे
आपल्याला ठरवावं लागतं. तर मी असं 1.5 पेरसा पाणी मी टाकते शक्यतो, की मोकळा आपल्याला पुलाव हवा असतो म्हणून. आणि आता हे आपण त्याचं झाकण बंद केलेलं आहे आणि हा डिस्प्ले दिलेला आहे याच्यावर. आता ऑन केलेलं आहे मी आणि क्विक मोडमध्ये मी त्याला घातलेलं आहे. आणि कुक राईसमध्ये, तर राईसमध्येही 2 प्रकार आहे, ब्राऊन आणि व्हाईट. तर व्हाईट राईसचं मी बटन दाबलेलं आहे आणि आता हा साधारण भात झालेला आहे, याची विसल झाली. आता मी उघडलेला आहे हा आणि बघा आता तुम्हाला दाखवते किती सुंदर पनीर व्हेज पुलाव आपला तयार झालेला आहे. खूप सुंदर असा सुवास येतो आहे. मी तर बोलेन की थोडासा हा बिर्याणीसारखाही लागतो, कारण आपण त्यात तळलेला कांदाही घातलेला आहे, केशर घातलेलं आहे, थोडीशी कस्तुरी मेथी. फक्त भाज्यांना आपण मॅरिनेट केलं नाही एवढंच. तर बघा किती छान झालेलं आहे. आणि सकाळी करून आपण दुपारी पण हा सर्व करू शकतो, कारण कीप वॉर्मचं पण या राईस कुकरमध्ये फंक्शन दिलं आहे. यात सूपही होतं, ढोकळा होतो, केक, बऱ्याच स्टीमरचंही काम होतं. तर बघा अशा पद्धतीने आता मी याच्यावर कोथिंबीर पेरते आहे थोडीशी, आणि पुदिना आवडत असल्यास तोही तुम्ही घालू शकता वरून. आणि अशा पद्धतीने बनला आहे आपला हा पनीर व्हेज पुलाव. आता मी चव बघणार अर्थातच नेहमीसारखी आणि मग तुम्हाला सांगणार. खूपच छान झालेला आहे. 1 बाउल मील म्हणू शकतो आपण याला, एवढं आपण खाल्लं. आणि हा भात मी मुद्दामून थोडा जास्त केलेला आहे. आज काही गेस्ट येणार होते, त्यांनाही ते आल्यावर, आणि कीप वॉर्मचं फंक्शन असल्यामुळे मला काही काळजी नाही. बाहेरचेही 1-2 कामं आटपून मी घरी आल्यावरही हा असाच गरम भात मला मिळेल आहे. म्हणून मला हा कॉम्पॅक्ट असलेला अगदी राईस कुकर अगारोचा फार आवडला. तर तुम्हालाही आवडला का सांगा. आणि असाच पुलाव आपण गॅसवर देखील करू शकतो जर आपल्याजवळ राईस कुकर नसेल तर. याच पद्धतीने गॅसवर सुद्धा होतो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.